गुड मॉर्निंग. आपल्याला पाहायचं आहे हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग काय आहे तर त्याची डेफिनेशन मी इथे बोर्डवर आधीच लिहून ठेवलेली आहे. ती अशी आहे की इट इज प्रायमरीली इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन हायड्रोजन ॲटम विच इज कोव्हॅलंटली बाउंडेड टू द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. आता जेव्हाही तुमचा हायड्रोजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमला कोव्हॅलंटली बाउंडेड असेल. ओके, आता मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम मधले स्पेशली नायट्रोजन, ओके, ऑक्सिजन किंवा फ्लोरीन हे जे मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह तीन एलिमेंट्स आहेत यांच्यासोबत जर तुमचा हायड्रोजन ओके कोव्हॅलंटली बाउंडेड असेल तर तिथे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपल्याला पाहायला भेटेल आणि त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनलाच आपण काय म्हणणार आहोत, हायड्रोजन बॉन्ड म्हणणार आहोत. ओके, ते आपण लक्षात घेऊ. ओके, मी ते समजावून घेण्यासाठी इथे एक एक्झाम्पल म्हणून घेतो. एच, ओके, म्हणजे हा हायड्रोजन बाउंडेड असला पाहिजे. ओके, हायड्रोजन बाउंडेड असला पाहिजे कोणासोबत? हायड्रोजन बाउंडेड असला पाहिजे कोव्हॅलंटली कोणासोबत? मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम सोबत. तर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम मी समजा तुमचा फ्लोरीन घेतो. ओके, फ्लोरीन आणि हायड्रोजनच्या मध्ये बॉन्ड आहे कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, आता होतंय का पहा, लक्षात घ्या. ओके, हा फ्लोरीन आणि ऑक्सिजनच्या हायड्रोजनच्या मध्ये जो बॉन्ड फॉर्म झालेला आहे त्यामध्ये हा जो कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झालेला आहे तर कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होत असते ड्यू टू द म्युच्युअल शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. तर एक इलेक्ट्रॉन इथे हायड्रोजनचा आहे आणि एक इलेक्ट्रॉन तुमच्या फ्लोरीनचा आहे. असा हा बॉन्ड इथे कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे तो फॉर्म झालेला आहे. ओके, पण बॉन्ड फॉर्म झाल्यावर होतंय काय तर हे दोन्ही दोन्ही बॉन्ड पेअर जे आहेत हे फ्लोरीन स्वतःकडे अट्रॅक्ट करतं. ओके, फ्लोरीन काय करतो? स्वतःकडे अट्रॅक्ट करतं. ओके, आणि दॅट्स वाय या फ्लोरीनवर जो आहे तो पार्शियल निगेटिव्ह चार्ज येईल आणि हायड्रोजनवर जो आहे तो पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येईल. ओके, आता काय झालं पहा. ओके, हायड्रोजनवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज आला, फ्लोरीनवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज आला. त्याचं कारणही एकदा लक्षात घ्या. काय तर हायड्रोजन आणि फ्लोरीनच्या मध्ये इथे कोव्हॅलंट बॉन्ड आहे. कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होत असते बाय द म्युच्युअल शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. तुम्ही यांचं लेव्ही स्ट्रक्चर लक्षात घ्या ना, आपण शिकलोय लेव्ही स्ट्रक्चर आहे. HF चं लेव्ही स्ट्रक्चर जर घेतलं तर हा हायड्रोजन कडे एकच इलेक्ट्रॉन असतं. फ्लोरीनच्या शेवटच्या सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतात. 2 हे 4 आणि हे 2 6 आणि हा 1 7. ओके, फ्लोरीनच्या शेवटच्या सेलमध्ये किती झालेत आता? 7. ओके, तर हे लेव्ही स्ट्रक्चर आहे. तर इथे हायड्रोजन आणि फ्लोरीनच्या मध्ये जो बॉन्ड फॉर्म झालाय तर तो कोव्हॅलंट बॉन्ड बाय द म्युच्युअल शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन मुळे झालाय. आणि हे म्युच्युअल शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जी केली आहे हे दोन्ही इलेक्ट्रॉनला हा फ्लोरीन स्वतःकडे ओढतोय. का स्वतःकडे ओढतोय? बिकॉज तो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, त्याची साईज जी आहे ती छोटी आहे. ओके, साईज छोटी असल्यामुळे तो स्वतःकडे ओढतोय इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे. अँड दॅट्स वाय या फ्लोरीनवर काय येणार आहे तुमचा? पार्शियल निगेटिव्ह चार्ज येईल आणि हायड्रोजनवर जो आहे तो पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज येईल. ओके, आता होतोय काय का हा पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजन आणि हा पार्शियली निगेटिव्हली चार्ज फ्लोरीन एका HF मॉलिक्युलचा मधला आहे. एक HF मॉलिक्युल म्हणजे हा एक HF मॉलिक्युल घेतलाय. आता मी जर परत इथे आणखी एक HF मॉलिक्युल घेतलं तर त्याही संदर्भात तसंच होईल, याच्याही संदर्भात तसंच होईल. कसं तर हा फ्लोरीन तुमचा पार्शियल निगेटिव्ह चार्ज कॅरी करेल, हा हायड्रोजन तुमचा पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करेल. ओके, परतही मी जर समजा काय घेतला तुमचा HF मॉलिक्युल घेतला तर याही हायड्रोजनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, याही फ्लोरीनवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज येईल. बिकॉज या दोघांच्या मध्ये जो बॉन्ड फॉर्म झालाय त्या बॉन्ड फॉर्मेशन साठी जे 2 इलेक्ट्रॉन वापरले गेले आहेत त्यापैकी एक हायड्रोजनचा आहे, एक फ्लोरीनचा आहे. हे दोन्ही इलेक्ट्रॉन फ्लोरीन स्वतःकडे ओढतंय, जे मी इथे दाखवलेत की इकडच्या साईडनं आले आहेत. ओके, आता पुढे पासून आपण बॉन्ड काढलाय, तुम्ही इलेक्ट्रॉन काही दाखवणार नाही. ओके, तर असं मी हा काय काढला एक HF मॉलिक्युल, आणखी एक HF मॉलिक्युल इथे काढतोय. समजा हा हायड्रोजन आणि फ्लोरीनच्या मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, यावर चार्ज काय येईल? पार्शियल पॉझिटिव्ह. यावर चार्ज कुठला येईल तुमचा? पार्शियल निगेटिव्ह. का तर दोन्ही इलेक्ट्रॉन इकडे ओढलेत. समजतंय तुम्हाला? ओके, तर हा झालाय तुमचा HF मॉलिक्युल. आता आपण HF मॉलिक्युल मध्ये हायड्रोजन जो आहे तुमचा तो कोव्हॅलंटली बाउंडेड आहे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम सोबत, फ्लोरीन सोबत. आणि दॅट्स वाय काय होतं तर तुमच्या या हायड्रोजनवर पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज येतोय आणि फ्लोरीनवर पार्शियली निगेटिव्ह चार्ज येत आहे. ओके, आणि त्यामुळे काय होतं तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन होतं. ओके, हा जो हायड्रोजन बॉन्ड आहे हा बेसिकली प्रायमरीली काय आहे तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे काय असतं? जो फोर्स चार्जेस मुळे येत असतं. ओके, द फोर्सेस बिटवीन द चार्ज म्हणजे 2 चार्जेसच्या मध्ये जो काही फोर्स असेल त्या फोर्सला आपण म्हणत असतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो तो. ओके, मग तो अट्रॅक्टिव्ह फोर्स असू शकतं किंवा रिपल्सिव्ह फोर्स असू शकतं. तर पहा, हायड्रोजनवर निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज, फ्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज आलाय आणि होतंय काय तर पहा मग हा पार्शियली निगेटिव्हली चार्ज फ्लोरीन, पार्शियली पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन
हायड्रोजनला स्वतःकडे अट्रॅक्ट करील बाय द तुमचा इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, अँड दॅट इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन, या इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आपण म्हणत असतो हायड्रोजन बॉन्डिंग. काय म्हणत असतो यालाच आपण हायड्रोजन बॉन्ड किंवा हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, असं आपण त्याला हायड्रोजन बॉन्ड असं त्याला आपण नाव देत असतो. ओके, तर जसा या फ्लोरीन आणि हायड्रोजनच्या मध्ये हायड्रोजन बॉन्ड झाला, तसंच हाय फ्लोरीन या हायड्रोजनला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनने अट्रॅक्ट करेल, म्हणजे याच्यामध्ये काय होईल, हायड्रोजन बॉन्ड होईल. तर अशा प्रकारे हायड्रोजन बॉन्डिंग जे आहे ते आपल्याला दिसून येईल की ज्या मॉलिक्यूल मध्ये तुमचा हायड्रोजन कोव्हॅलंटली अटॅच असणार आहे कोणासोबत, तुमच्या मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम सोबत. आता या मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम मध्ये तुमचा नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन येईल. ओके, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन येईल. तर पहा, लक्षात घ्या, नायट्रोजन आणि क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे. ओके, नायट्रोजन आणि क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे, पण क्लोरीन जो आहे तो हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करू शकत नाही, कारण क्लोरीनची साईज जी आहे ती जास्त असते. क्लोरीनची साईज जास्त आहे, दॅट्स वाय क्लोरीन तुमचा जो आहे तो हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करणार नाही. हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करण्यासाठी ॲटम हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह असला पाहिजे आणि सोबत त्याची साईज जी आहे ती छोटी असली पाहिजे. ओके, मी तुम्हाला असं सांगेल का हायड्रोजन फक्त तिघांसोबतच बनवते. एक तर तो नायट्रोजन सोबत बनवेल, एक तर तो ऑक्सिजन सोबत बनवेल, एक तर तो फ्लोरीन सोबत बनवेल. या व्यतिरिक्त कोणासोबतच हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन बॉन्ड बनवणार नाही. ओके, तर आता हायड्रोजन बॉन्डिंग आपल्याला जर लक्षात घ्यायची झाली तर हायड्रोजन बॉन्डिंग आपल्याला वॉटर मध्ये पाहायला भेटते, हायड्रोजन बॉन्डिंग आपल्याला अमोनिया मध्ये पाहायला भेटेल, हायड्रोजन बॉन्डिंग आपल्याला, मी ते एक्झाम्पलच लिहितो ना, हायड्रोजन बॉन्डिंग आपल्याला कशामध्ये पाहायला भेटेल, वॉटर मध्ये पाहायला भेटू शकते. ओके, वॉटर मध्ये पाहायला भेटू शकते. ओके, परत कशामध्ये भेटू शकते, NH3 मध्ये पाहायला भेटेल. काय NH3 मध्ये पाहायला भेटेल लक्षात घ्या. ओके, इथे वॉटर मध्ये का भेटते त्याचं कारण असं आहे की वॉटर मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स आहे ऑक्सिजन, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटम आहे हायड्रोजन, या दोघांच्या मध्ये कोव्हॅलंटली बाउंडेड आहेत ते. ओके, मग इथेही तुम्हाला काय होईल, हायड्रोजन बॉन्ड पाहायला भेटेल, इथेही हायड्रोजन बॉन्ड पाहायला भेटेल. का तर हायड्रोजन आहे, हायड्रोजन कोव्हॅलंटली बाउंडेड आहे कोणासोबत, इलेक्ट्रोनिगेटिव्ह नायट्रोजन सोबत. ओके, आणखी कशामध्ये पाहायला भेटेल, आर बॉन्ड OH मध्ये, अल्कोहोल मध्ये पाहायला भेटू शकतं का, हो भेटू शकतं. कसं, तर इथे हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हायड्रोजन अटॅच आहे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजनला कोव्हॅलंटली, तर इथेही पाहायला भेटेल. आणखी कशामध्ये पाहायला भेटू शकते आपल्याला, आर बॉन्ड C डबल बॉन्डेड O बॉन्ड H कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, तर कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये पण हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हायड्रोजन मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजनला अटॅच आहे, तर यामध्ये आपल्याला काय भेटेल, पाहायला भेटू शकते हायड्रोजन बॉन्डिंग पाहायला भेटू शकते. ओके, असे बरेच सारे एक्झाम्पल आहेत की ज्यामध्ये, ओके, बरेच सारे एक्झाम्पल आहेत. आणखी एखादं एक्झाम्पल जर समजा मी काय घेतलं, आर बॉन्ड NH2 घेतला, तर हा अमाइन असतं तुमचा. ओके, अमाइन असतं, तर या अमाइन मध्ये पण हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह नायट्रोजन जो आहे तो कोव्हॅलंटली बाउंडेड आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हायड्रोजन सोबत. तर हा पण इथे पण काय करेल, या मॉलिक्यूल मध्ये म्हणजे अमाइन मध्ये पण काय होईल, हायड्रोजन बॉन्डिंग आपल्याला पाहायला भेटेल. तर अशा बऱ्याच साऱ्या मॉलिक्युल्स मध्ये आपल्याला हायड्रोजन बॉन्डिंग जे आहे ते पाहायला भेटू शकते. ओके, आणि या हायड्रोजन बॉन्डिंगमुळेच ओके बऱ्याच साऱ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत, ॲबनॉर्मल बिहेवियर जे आहे बऱ्याच मॉलिक्युल्सचं ते आपल्या समोर येतं. ओके, आता ते कसं ते पण आपण लक्षात घेऊ. ओके, वॉटर मध्ये पण काय असतं, तुमची हायड्रोजन बॉन्डिंग असतं. सुरुवातीला आपण वॉटर मध्ये कशा प्रकारचे हायड्रोजन बॉन्डिंग असतं, वॉटर मध्ये कशा प्रकारे हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होतं ते आपण लक्षात घेऊ. ओके, तर मी एक्सप्लेन करतोय वॉटर मधली हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, तर H2O मीन्स वॉटर, हे असं H2O आहे. ओके, आता या H2O चं लेव्ही स्ट्रक्चर आपण पाहिलं, या H2O चं हायब्रिडायझेशन आपण पाहिलं, तर आपल्याला H2O चं स्ट्रक्चर आता काही मोठी गोष्ट नाही, आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. आता होईल काय लक्षात घ्या, हायड्रोजन आणि ऑक्सिजन कोव्हॅलंटली बाउंडेड आहेत. ओके, आता हायड्रोजन आणि ऑक्सिजन कोव्हॅलंटली बाउंडेड आहेत मीन्स या हायड्रोजनच्या आणि ऑक्सिजनच्या मध्ये एक इलेक्ट्रॉन हा हायड्रोजनचा आहे आणि एक इलेक्ट्रॉन या ऑक्सिजनचा आहे. इथे तसंच होईल, इथे कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झाला तर एक इलेक्ट्रॉन या ऑक्सिजनचा आहे आणि एक इलेक्ट्रॉन कोणाचा आहे, तुमच्या हायड्रोजनचा आहे. ओके, असं ते आहे. ओके, असा हा मॉलिक्यूल आहे. ओके, मी हे पुसूनच टाकतो, लक्षात घ्या. ओके, तर या ऑक्सिजन आणि या वॉटर मधला, ओके, या वॉटर मधला हे जे काय वॉटर मधला हायड्रोजन आणि ऑक्सिजन
ऑक्सिजनच्या मध्ये जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे. ओके, तर या कोव्हॅलंट बॉन्ड मधले दोन्ही इलेक्ट्रॉन ऑक्सिजन स्वतःकडे अट्रॅक्ट करेल आणि ऑक्सिजन स्वतःकडे अट्रॅक्ट करेल आणि म्हणून हे असं स्ट्रक्चर होईल, लक्षात घ्या. ओके, असं स्ट्रक्चर होईल. ओके, दोन्ही इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट केलं कोणी, ऑक्सिजननी स्वतःकडे. ओके, का तर ऑक्सिजन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स आहे तुमचा. ओके, आणि दॅट्स वाय तुमच्या या हायड्रोजनवर कुठला चार्ज येईल, पार्शियल पॉझिटिव्ह. ऑक्सिजनवर चार्ज कुठला येईल, पार्शियल निगेटिव्ह. हायड्रोजनवर चार्ज येईल पार्शियल पॉझिटिव्ह. तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर जे आहे आपल्या वॉटरमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. ते मी इथे कंटिन्यू करतो पहा. ओके, हा तुमचा काय घेतला, H2O चा मॉलिक्यूल घेतला. या हायड्रोजनवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज, सॉरी पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजनवर तुमचा पार्शियल निगेटिव्ह चार्ज येईल. ओके, आता लक्षात घ्या, मी परत इथे वॉटरचा एक मॉलिक्यूल काढला, परत एक वॉटरचा मॉलिक्यूल काढला. ओके, तर या वॉटरच्या मॉलिक्यूल मध्ये पण हायड्रोजनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजनवर तुमचा पार्शियल निगेटिव्ह चार्ज. ओके, इथे जो हायड्रोजन आहे इथेही पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथेही पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे. असे भरपूर सारे वॉटरचे मॉलिक्यूल, H2O चे मॉलिक्यूल इथे जर मी घेतले तर प्रत्येकच वॉटरच्या मॉलिक्यूल मधल्या हायड्रोजनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि ऑक्सिजनवर काय असला पाहिजे, पार्शियल निगेटिव्ह चार्ज असेल. आणखी एक एक्झाम्पल घेऊनच टाकतो, आणखी एक वॉटरचा मॉलिक्यूल घेऊनच टाकतो. याच्यावरही पार्शियल पॉझिटिव्ह, याच्यावरही पार्शियल निगेटिव्ह. असे किती सारे मॉलिक्यूल जरी मी घेतले ते या सगळ्यांवर काय राहील, हायड्रोजनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज राहील आणि ऑक्सिजनवर पार्शियली निगेटिव्ह चार्ज राहील. ओके, आता होईल काय लक्षात घ्या. ओके, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, वीक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, हे जे आहे ना वीक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं तुमचं. हायड्रोजन बॉन्ड हा वीक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन दाखवतोय आणि याच्यामधली जी काय हा जो बॉन्ड फॉर्म होण्यासाठी जी एनर्जी असतं ती 1 ते 40 किलो कॅलरी ओके पर मोल इतकी एनर्जी त्याला लागत असते. त्यामुळे हा बॉन्ड जो आहे हा स्ट्रॉंगर बॉन्ड आहे दॅन वॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन पेक्षा स्ट्रॉंग आहे, आयनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड पेक्षा वीक बॉन्ड आहे. चला ठीक आहे. ओके, तर इथे काय होईल, हा पार्शियली चार्ज ऑक्सिजन, पार्शियली निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन या हायड्रोजनला पार्शियली पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजनला स्वतःकडे काय करेल, अट्रॅक्ट करेल. ओके, तसंच काय होईल लक्षात घ्या, तसंच हा पार्शियली निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन या पार्शियली पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजनला स्वतःकडे अट्रॅक्ट करेल. ओके, हा पण त्याला काय करेल, पार्शियल निगेटिव्ह चार्ज वाला ऑक्सिजन पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजनला काय करेल, स्वतःकडे अट्रॅक्ट करेल. आणि दॅट्स वाय काय होईल, यांच्या ऑक्सिजनच्या मध्ये आणि हायड्रोजनच्या मध्ये वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, वीक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे ते राहणार आहे, तयार होईल. अँड दॅट वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आपण काय म्हणणार आहोत, दॅट वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज कॉल्ड ॲज हायड्रोजन बॉन्ड. यालाच काय म्हणतो आपण, हायड्रोजन बॉन्ड, हायड्रोजन बॉन्डिंग म्हणत असतो. ओके, आता लक्षात घ्या का वॉटर मध्ये तुम्हाला हायड्रोजन बॉन्डिंग दिसतंय आणि वॉटर मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे वॉटरचा, लिक्विड वॉटरचा बॉइलिंग पॉइंट जो आहे तो 100 डिग्री सेल्सिअस आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल 100 डिग्री सेल्सिअस वॉटरचा बॉइलिंग पॉइंट. ओके, का आहे वॉटरचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस, तर त्याच्या मागचं 100 डिग्री सेल्सिअस इज टू मच, खूप कमी नाही आहे. वॉटरचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस असण्यामागे कारण आहे का वॉटर मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे. आता पोरं म्हणतात की सर वॉटर मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असण्याचा बॉइलिंग पॉइंटचा काय संबंध आहे, लक्षात घ्या. ओके, मी इथे हे जे काय तुमचे वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत, ओके वॉटरचे मॉलिक्युल्स असतील किंवा एक लक्षात घ्या आपल्या केमिस्ट्रीमध्ये हे जे काय ॲटम्स असतील, आयन्स असतील किंवा मॉलिक्युल्स असतील यांचा शेप तुम्ही आपण पहिला मॉलिक्युल आपण पहिले हायब्रिडायझेशन मध्ये कोणाचा टेट्राहायड्रल जॉमेट्री असतं, ओके कोणाचं ऑक्टाहायड्रल जॉमेट्री असते, कोणी ट्रायगोनल असतं, कोणी लिनियर असतं. ओके, कोणाचा शेप कसाही असेल पण फॉर बेटर अंडरस्टँडिंग हे जे ॲटम्स असतील, आयन्स असतील, मॉलिक्युल्स असतील आपण यांना स्पेरिकल समजतो. ओके, फॉर बेटर अंडरस्टँडिंग वी कॅन कन्सिडर दिस ॲटम, आयन और मॉलिक्यूल किंवा दिस मॉलिक्युल्स आर, आपण यांना काय कन्सिडर करू, स्पेरिकल कन्सिडर करू. तर समजा कन्सिडर करा हा एक मॉलिक्यूल आहे. ओके, आणखी हा एक मॉलिक्यूल घेतला तर हे मॉलिक्यूल जर समजा मी असे अरेंज केलेत आता, ओके तर तुमच्या लक्षात येत असेल का हे जे काय मॉलिक्यूल्स आहेत हे क्लोजली अरेंज केले आहेत. मी काय केले आहेत, क्लोजली अरेंज केलेले आहेत. इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स यांच्यामध्ये कमी आहे. ओके, हे मॉलिक्यूल एकमेकाला काय झालेले आहेत, घट्ट अटॅच झालेले आहेत, जवळ. यांना मी कॉम्प्रेस नाही करू शकत, यांना आता मी कॉम्प्रेस करू शकत नाही, यापेक्षा जवळ मी यांना आणू शकत नाही. अशा प्रकारे जर अरेंजमेंट असली ॲटम्सची किंवा आयन्सची किंवा मॉलिक्युल्सची तर हे जे काय स्टेट असतं त्यांची, ही जी
काय फिजिकल स्टेट असतं या फिजिकल स्टेटला आपण म्हणत असतो सॉलिड स्टेट. काय म्हणत असतो? सॉलिड स्टेट. जेव्हा ही मॉलिक्यूल क्लोजली अरेंज असतील, जवळ जवळ असतील, मग ते वॉटरचे असो, ते अमोनियाचे असो, ते अल्कोहोलचे असो की कशाचे असो, मॉलिक्यूल जर क्लोजली अरेंज असतील, जवळ जवळ असतील, त्यांच्या मधातलं इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स जर कमी असेल तर त्यांची जी काय फिजिकल स्टेट असते ती सॉलिड असते. ओके, सॉलिड स्टेट. ओके, आता जर समजा या सॉलिडला आपण हिट केलं, ओके, सॉलिडला जर हिट केलं तर या मॉलिक्यूलच्या मधातलं डिस्टन्स जे आहे ते काय होतं, इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स जे आहे ते वाढतं. ओके, म्हणजे मॉलिक्यूल एकमेकापासून काय होतात, दूर जातात आणि त्यामुळे जी फिजिकल स्टेट फॉर्म होतं त्या फिजिकल स्टेटला आपण म्हणत असतो लिक्विड स्टेट. काय म्हणतो? लिक्विड स्टेट. आता तसंच जर तुम्ही याला आणखी हिट केलं, ओके, या लिक्विड स्टेटला आणखी हिट केलं, दिसतंय का तुम्हाला कॅमेरामध्ये इकडचा बोर्ड? ओके, इकडचं दिसतंय का? ओके, जर सपोज ही लिक्विड स्टेट आणखी हिट केली आपण, ओके, म्हणजे काय, सॉलिडला हिट केलं तर तुम्हाला माहिती आहे की लिक्विड होतं. ओके, सॉलिडला हिट केलं तर लिक्विड होतं, म्हणजे काय, मॉलिक्यूल दूर दूर जातात आणि दॅट्स वाय लिक्विड फॉर्म होतं. आता लिक्विडला आणखी हिट केलं तर लिक्विडचं कन्व्हर्शन कशामध्ये होत असतं, गॅसमध्ये होत असतं. आणि गॅसमध्ये मला तुम्हाला सांगतो हे जे काय मॉलिक्यूल्स आहेत हे खूपच दूर दूर जातात आणि एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूल पेक्षा फार दूर दूर लांब लांब राहतं. ओके, बहती हवा सा था वो कहा गया उसे ढूंढो, अशा प्रकारे ते एकमेकांपासून त्यांच्यामध्ये बिलकुलच डिस्टन्स जे आहे ते जास्त राहत असतं. तर ही जी काय स्टेट असते तुमची, खूप दोन मॉलिक्यूलच्या मधातलं अंतर खूप जास्त जर असलं तर ती जी काय फिजिकल स्टेट असतं ती असते तुमची गॅसियस स्टेट. ओके, तर पहा, कुठलंही मॅटर असलं तर ते सॉलिड, लिक्विड किंवा गॅसियस या फिजिकल स्टेटमध्ये आपल्याला पाहायला भेटतं मेनली. ओके, तसं तर आणखी पण आहेत, पण मेनली तीन मेन फिजिकल स्टेट आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. तर लक्षात घ्या. ओके, आपण लिक्विड वॉटरची गोष्ट करतोय. ओके, लिक्विड वॉटरची गोष्ट करतोय आणि लिक्विड वॉटरमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं का, लिक्विड वॉटरमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग राहतं. काय राहतं? हायड्रोजन बॉन्डिंग राहतं. म्हणजेच काय, लिक्विड वॉटर मधलं म्हणजे हे वॉटरचे ही डायग्राम आपण कन्सिडर करू. म्हणजेच वॉटरमध्ये हायड्रोजन बॉन्ड राहते. म्हणजे हा जर वॉटरचा एक मॉलिक्यूल असेल तर हा वॉटरचा मॉलिक्यूल या वॉटरच्या मॉलिक्यूल सोबत जोडलेला असेल विथ द हेल्प ऑफ हायड्रोजन बॉन्ड. हा वॉटरचा मॉलिक्यूल या मॉलिक्यूल सोबत अटॅच असेल विथ द हेल्प ऑफ हायड्रोजन बॉन्ड. हा याच्यासोबत असणार आहे. ओके, हा याच्यासोबत असेल, हा आणखी पुढच्या सोबत समजा, ओके सॉरी, हा आणखी याच्यासोबत असला पाहिजे. कशाने? हायड्रोजन बॉन्डिंगने थोडंसं व्यवस्थित करतो. हा याच्यासोबत अटॅच असला पाहिजे. ओके, हा याच्यासोबत, ओके, हा याच्यासोबत, हा याच्यासोबत, हा याच्यासोबत. म्हणजे वॉटर मधले जेवढे काही लिक्विड वॉटर मधले मॉलिक्युल्स असतील वॉटरचे ते सगळे आपसात अटॅच आहेत. कशाच्या मदतीनं? हायड्रोजन बॉन्डच्या. आणि मग तुम्हाला जर या लिक्विड वॉटरला गॅसियस वेपरमध्ये म्हणजे गॅसियस वेपरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर यांना या मॉलिक्यूल मधलं डिस्टन्स वाढवण्यासाठी या दोघांमधला या मॉलिक्यूलच्या मधातला हायड्रोजन बॉन्ड जो आहे तो ब्रेक करावा लागेल. जो बॉन्ड ब्रेक केल्याशिवाय हे ॲटम जे आहेत हे जे वॉटरचे मॉलिक्यूल आहेत हे एकमेकापासून दूर जाणार नाहीत. इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स त्याच्यामधलं वाढणार नाही, ते गॅसियस स्टेटमध्ये जाणार नाहीत. आणि हा हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपल्याला इथे जास्त एनर्जी लागेल आणि दॅट्स वाय वॉटरचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो हाय आहे. ओके, ज्याही मॉलिक्युल्समध्ये हायड्रोजन बॉन्डिंग तुम्हाला पाहायला भेटेल त्याचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो काय असला पाहिजे? जास्त असला पाहिजे. ओके, तर वॉटरचा बॉइलिंग पॉइंट जो आहे तो जास्त आहे बिकॉज वॉटर मध्ये काय आहे? हायड्रोजन बॉन्डिंग आहे. वॉटर मध्ये काय आहे? हायड्रोजन बॉन्डिंग आहे. ओके, आता वॉटर मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे. आणखी कुठलं एखादं एक्झाम्पल घेऊ का त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आपल्याला पाहायला भेटते? आपण आणखी लक्षात घेऊ. ओके, मी आणखी एक एक्झाम्पल घेतोय, पहा लक्षात येते का कशाचं आहे? आर बॉन्ड ओ बॉन्ड काय घेतलं? एच. आर बॉन्ड ओ बॉन्ड एच, दॅट मीन्स व्हॉट? ओके, आर बॉन्ड ओ बॉन्ड एच म्हणजेच काय आहे तुमचं? अल्कोहोल आहे. ओके, अल्कोहोल आहे. तुम्हाला लक्षात येत असेल तर अल्कोहोल, हे जे अल्कोहोल आहे आपलं, ओके, अल्कोहोल आर बॉन्ड ओ बॉन्ड एच. तर अल्कोहोल मध्ये पण इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हायड्रोजन कोव्हॅलंटली अटॅच आहे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन सोबत. डेफिनेशन मध्ये पहा, कोव्हॅलंटली बाउंडेड असला पाहिजे हायड्रोजन कोणासोबत? इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम सोबत. हायड्रोजन कोव्हॅलंटली अटॅच आहे कोणासोबत? तुमच्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन सोबत. मग काय होईल? यावर चार्ज येईल पार्शियल पॉझिटिव्ह, यावर चार्ज येईल पार्शियल निगेटिव्ह. असे अल्कोहोलचा पुढचाही एक मॉलिक्यूल घेतला समजा तर इथेही तसंच होईल, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, यावर राहील तुमचा पार्शियल निगेटिव्ह चार्ज.
ओके इथे काय राहील, हा आर बॉन्ड OH असा जर घेतला तर यावरही तुमचा पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, यावर तुमचा पार्शियल निगेटिव्ह चार्ज. ओके अशा अल्कोहोलचे खूप सारे मॉलिक्युल जरी मी घेतले तिथे, ओके तर असंच राहील, याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावर तुमचा पार्शियल निगेटिव्ह चार्ज. का पार्शियल पॉझिटिव्ह, का पार्शियल निगेटिव्ह, तर बिकॉज हा ऑक्सिजन निगेटिव्हली चार्ज असल्यामुळे इलेक्ट्रॉनला स्वतःकडे उडेल, इलेक्ट्रॉनला स्वतःकडे ओढल्यामुळे त्यावर काय येईल, तुमचा निगेटिव्ह चार्ज आहे. ओके तर आता पार्शियली पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन किंवा पार्शियली निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन, हा पार्शियली निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन पार्शियली पॉझिटिव्हली चार्ज ऑक्सिजनला स्वतःकडे ओढील. सेम असं होईल, सेम इथेही होईल तसंच. ओके आणि यांच्यामध्ये वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपल्याला पाहायला भेटेल आणि त्या वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनलाच आपण काय म्हणू, हायड्रोजन बॉन्ड. ओके तर अल्कोहोल मध्ये पण कुठल्या प्रकारची बॉन्डिंग आहे तुमची, अल्कोहोल मध्ये पण कुठल्या प्रकारची हायड्रोजन बॉन्डिंग बॉन्डिंग दिसायला पाहायला भेटेल आपल्याला. तर हायड्रोजन बॉन्डिंग अल्कोहोल मध्ये पण पाहायला भेटते आणि या अल्कोहोलचाही बॉइलिंग पॉइंट काय असायला पाहिजे, तुमचा जास्त असायला पाहिजे. ओके आता लक्षात घ्या, अल्कोहोल मध्ये आणि वॉटर मध्ये या दोघांमध्येही आपल्याला हायड्रोजन बॉन्डिंग पाहायला भेटते. ओके दोन्ही मॉलिक्युल जे आहेत हे पोलर आहेत. ओके आता पहा, मी हायड्रोजन बॉन्डिंग सांगतो, दोन्ही मॉलिक्युल पोलर आहेत असं म्हटलंय. आता पोलर मॉलिक्युल कशाला म्हणायचं हे पण लक्षात घ्या. ज्या मॉलिक्युलला दोन पोल असतील, आता दोन पोल म्हणजे काय, ज्या मॉलिक्युल्सला दोन पोल म्हणजे लक्षात घ्या, इथे काढतोय तुमचा दोन पोल म्हणजे दोन टोक, एक पॉझिटिव्ह टोक आणि एक निगेटिव्ह टोक. ओके दोन टर्मिनल असतील, पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल, तशा मॉलिक्युलला काय म्हणायचं, पोलर मॉलिक्युल. ओके तर वॉटर हा पोलर मॉलिक्युल आहे. ओके अल्कोहोलची गोष्ट कराल तुम्ही तर अल्कोहोल पण काय आहे, तुमचा पोलर मॉलिक्युल आहे. ओके OH मधला R बॉन्ड OH मधला OH निगेटिव्ह, O जो आहे तो निगेटिव्ह चार्ज कॅरी करतोय, हायड्रोजन जो आहे तो पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतोय, म्हणजे मॉलिक्युल कसा झाला, पोलर झाला ना. ओके तर वॉटर आणि अल्कोहोल या दोघांमध्येही, हे दोघंही मॉलिक्युल जे आहेत या दोघांमध्ये आपल्याला हायड्रोजन बॉन्डिंग पाहायला भेटते, म्हणून या दोघांचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे आणि या दोघंही मॉलिक्युलचं नेचर जे आहे ते पोलर आहे. अँड दॅट्स वाय अल्कोहोल आणि वॉटर एकमेकांमध्ये काय होतात, डिझॉल्व्ह होतात. एक रूल आहे, लाईक डिझॉल्व्ह लाईक, म्हणजे पोलर मॉलिक्युल जर असेल, पोलर सोल्वंट जर असेल तर त्यामध्ये दुसरं पोलर सोल्वंट जे आहे ते डिझॉल्व्ह होतं. अल्कोहोल आणि वॉटर एकमेकांमध्ये मिक्सिबल आहेत बिकॉज अल्कोहोल आणि वॉटर दोघंही काय आहेत, पोलर आहेत. ओके आता थोडीशी ना आपण लक्षात घेऊ का अल्कोहोल आणि वॉटरला. मी इथे याचा जर तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घेतला असला, ओके काढून घ्या. ओके तर मी याच्यामध्ये अल्कोहोल आणि वॉटर जे आहेत ते कशा प्रकारे मिक्स होऊ शकतात ते इथे करून दाखवतो तुम्हाला. ओके समजा कन्सिडर करा हा वॉटरचा एक मॉलिक्युल. ओके इथे मी एक अल्कोहोलचा मॉलिक्युल घेतला, R बॉन्ड OH अल्कोहोलचा मॉलिक्युल घेतला, हे एक वॉटरचा मॉलिक्युल, परत इथे मी काय घेतला, अल्कोहोलचा मॉलिक्युल घेतला. तर काय फरक पडतंय, अर्धे मॉलिक्युल वॉटरचे आहेत, अर्धे मॉलिक्युल अल्कोहोलचे आहेत, पण त्या दोघांच्याही मध्ये इथे काय झालेलं आहे, हायड्रोजन बॉन्ड आहे. तर अशा प्रकारे हे दोघं एकमेकांमध्ये काय असू शकतात, मिक्सिबल पण असू शकतात. ओके आता थोडासा बॉइलिंग पॉइंटचाच आपण विचार जर केला तर लक्षात घ्या, आपण आधी एक हायड्रोकार्बन नावाचा टॉपिक थोडासा पाहिलेला आहे, तर त्यामध्ये पण आपण बॉइलिंग पॉइंटच्या संदर्भात पाहिलं होतं. तर तिथे आपण जेही मॉलिक्युल तुमचे सरळ रेषेत असतील दॅट मीन्स नॉर्मल असतील, ओके नॉर्मल असतील, त्यांचा बॉइलिंग पॉइंट जो आहे तो जास्त होता, कारण ते जास्त सरफेस एरिया प्रोव्हाइड करत होते. ओके त्याच्यानंतर ज्यांना एक ब्रांच असते त्यांचा बॉइलिंग पॉइंट जो आहे तो सेकंड म्हणजे त्यांचा थोडा कमी होतं आणि सगळ्यात कमी बॉइलिंग पॉइंट असतं तुमचा. ओके म्हणजे एन म्हणजे सगळ्यात जास्त, नॉर्मल जे असतील ते त्यांचा जास्त असतं, आयसो म्हणजे एक ब्रांच वाल्यांचा कमी असतं आणि ज्यांना दोन ब्रांच असतात त्यांना आपण निओ म्हणतो, त्यांचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात कमी असतं. ओके बॉइलिंग पॉइंटसाठी ही पण एक कंडिशन असतं. ओके बॉइलिंग पॉइंटसाठी ही पण एक कंडिशन आहे हायड्रोजन बॉन्डिंगची. आणि बॉइलिंग पॉइंटसाठी आणखी एक कंडिशन असतं, फार बेसिकली ती अशी असतं की ज्याचं मॉलिक्युलर वेट जास्त असतं, ज्याही सब कंपाऊंडचं मॉलिक्युलर वेट जास्त, त्याचा बॉइलिंग पॉइंट काय असतं, जास्त असतं. तर तीन कंडिशन वरून आपण बॉइलिंग पॉइंट जो आहे तो ठरवू शकतो. ओके एक कंडिशन आहे तुमचा, ज्याचं मॉलिक्युलर वेट जास्त त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त. ओके मी इथे लिहितोय, ओके लक्षात घ्या. ओके मॉलिक्युलर मास इन्क्रीज झालं तर बॉइलिंग पॉइंट काय होतं तुमचं, इन्क्रीज होतं. ओके देन त्यानंतर ही एक कंडिशन, जर हायड्रोकार्बन असतील तर हायड्रोकार्बनच्या संदर्भात नॉर्मल हायड्रोकार्बनचा सगळ्यात जास्त. ओके देन त्यापेक्षा कमी असतं तुमच्या आयसोचा, त्यापेक्षा असतं निओचा. हे तुम्हाला मागे शिकवलेल्या युनिटमध्ये हायड्रोकार्बन मध्ये पाहावं लागेल. ओके कंबाईनली इथे सांगतोय फिजिकल केमिस्ट्री, ठीक आहे तर असं लक्षात घ्या. मॉलिक्युलर मास वाढलं तर बॉइलिंग पॉइंट वाढतं, आयसो निओ आणि याच्या संदर्भात हे रिलेशन आहे. आणि परत तुमचा हायड्रोजन बॉन्ड जर तिथे असेल तर पण बॉइलिंग पॉइंट काय होत असतं, इन्क्रीज होत असतं. ओके चलो ठीक आहे.
तर आता या सगळ्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, आपण 2 टाईपचे हायड्रोजन बॉन्डिंग असतं ते कंटिन्यू करणार आहोत पुढच्या याच्यामध्ये. ओके, तर हायड्रोजन बॉन्डिंग जे आहे ते 2 टाईपचं असतं आपल्याकडे. आता आपल्याला टाईप ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग पाहायचं आहे. तर एक टाईप जो आहे तो असतं तुमचा इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आणि एक असतं तुमचा इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, तर आता इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आणि इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग पाहण्यासाठी काही एक्झाम्पल्स आपण घेऊ, त्यावरून तो तुमच्या लक्षात येईलच. पण त्याआधी तुम्ही आपण जे एक्झाम्पल पाहिले जसं की वॉटर पाहिलं, तर वॉटरमध्ये काय होतं, एक वॉटरचा मॉलिक्यूल दुसऱ्या वॉटरच्या मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करत होता. ओके, तर ते जे काही इंटरमॉलिक्युलर जे काय हायड्रोजन बॉन्डिंग होतं ते होतं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, म्हणजे एक मॉलिक्यूल वेगळा आणि दुसरा मॉलिक्यूल वेगळा, म्हणजे एका मॉलिक्यूलचा हायड्रोजन आणि दुसऱ्या मॉलिक्यूलचा ऑक्सिजन ओके जर एकमेकाला अट्रॅक्ट करत असतील तर त्याला आपण म्हणू इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय की त्याच मॉलिक्यूलचा ऑक्सिजन आणि त्याच मॉलिक्यूलचा हायड्रोजन जर एकमेकाला अट्रॅक्ट करत असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत ओके इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, लक्षात घेऊ आपण एक्झाम्पल घेऊन. ओके, समजा मी इथे एक्झाम्पल म्हणून इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग लक्षात घेण्यासाठी इथे मी एक एक्झाम्पल घेतो, पहा लक्षात घ्या. ओके, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग लक्षात घेण्यासाठी एक एक्झाम्पल घेतोय. ओके, ओळखीचं एक्झाम्पल असेल कदाचित आपल्या. ओके, हे काय आहे तुमचं बेन्झिन. ओके, या बेन्झिनला काय आहे ऑक्सिजन आणि या ऑक्सिजनला काय अटॅच केला तुमचा H. ओके, म्हणजे काय झाला तुमचा हा काय असतं तुमचा बेन्झिनला OH जर अटॅच केला तर आपण त्याला म्हणत असतो फिनॉल. ओके, तुम्हाला माहित असेल तुम्हाला तर फिनॉल. ओके, हा फिनॉल असतं हा. ओके, तर हा फिनॉल घेतलाय. ओके, आणि इथे फिनॉल घेतला आणि पहा या फिनॉल नंतर तुम्हाला माहित असेल तर या फिनॉल मधली ही जी पोझिशन असते हिला आपण अर्थो पोझिशन म्हणतो. ही अर्थो पोझिशन असते, ही मेटा पोझिशन असते, ही मेटा पोझिशन असते आणि ही पॅरा पोझिशन असतं. आपण नॉमेनक्लेचर मध्ये पाहिलं होतं. ओके, इथे काही गरज नाही तशी, पण आपल्याला माहित असायला पाहिजे. हा फिनॉल घेतलाय आणि फिनॉलची ही जी पोझिशन आहे ही अर्थो पोझिशन आहे आणि या अर्थो पोझिशनला इथं NO2 ग्रुप जो आहे तुम्ही अटॅच केला. काय केला तुमचा NO2 ग्रुप अटॅच केला. सॉरी, ओके मी असा करतो N आणि नंतर काय घेतला हा O आणि हा O. ओके, NO2 ग्रुप अटॅच केला. आता होईल काय लक्षात घ्या, या हायड्रोजनवर हा हायड्रोजन कोव्हॅलंटली अटॅच आहे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन सोबत. ओके, म्हणजेच या ऑक्सिजनवर पार्शियली कुठला चार्ज असला पाहिजे तुमचा पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज असला पाहिजे आणि हा ऑक्सिजन जो आहे या ऑक्सिजनवर कुठला चार्ज येईल तुमचा पार्शियल निगेटिव्ह चार्ज येईल. ओके, बरोबर आहे. ओके, हायड्रोजनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आला, ऑक्सिजनवर जो आहे तो पार्शियली काय आला निगेटिव्ह चार्ज आला आणि दॅट्स वाय हा हायड्रोजन या ऑक्सिजनला किंवा हा ऑक्सिजन या हायड्रोजनला वीक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शननी म्हणजे हायड्रोजन बॉन्डनी काय करल एक अट्रॅक्ट करल आणि यांच्यामध्ये काय बॉन्ड फॉर्म होईल हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होईल. तर आता हा जो हायड्रोजन बॉन्ड फॉर्म झालाय तो हायड्रोजन बॉन्ड या हायड्रोजनच्या आणि या ऑक्सिजनच्या मध्ये फॉर्म झालाय. आता हा हायड्रोजनही याच मॉलिक्यूलचा आहे म्हणजे याच मॉलिक्यूलचा आहे आणि हा ऑक्सिजनही याच मॉलिक्यूलचा आहे. हा मॉलिक्यूल कुठला आहे तर अर्थो नायट्रोफिनॉल आहे. हा कुठला आहे तुमचा अर्थो नायट्रोफिनॉल असं मी याला नाव देतो. का अर्थो नायट्रोफिनॉल म्हटलं याला लक्षात घ्या. ओके, हा जो फिनॉल आहे हा बेन्झिनच्या रिंगला OH अटॅच असला तर तो फिनॉल असतं आणि ही जी पोझिशन असते हिला आपण अर्थो पोझिशन म्हणतो. अर्थो पोझिशनला कोण आहे नायट्रो म्हणून अर्थो नायट्रोफिनॉल असं घेतलंय. तर अर्थो नायट्रोफिनॉल मध्ये त्या अर्थो नायट्रोफिनॉलचाच हायड्रोजन अर्थो नायट्रोफिनॉलच्याच ऑक्सिजनला स्वतःकडे अट्रॅक्ट करतोय बाय द वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शननी म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंगनी. म्हणजे हा जो हायड्रोजन बॉन्ड आहे हा आहे तुमचा इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. ओके, मी इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डचा आणखी पण एक एक्झाम्पल घेतो. ओके, इंट्रामॉलिक्युलरचं आणखी पण एक एक्झाम्पल घेतोय. ओके, समजा ही मी तुमची बेन्झिनची रिंग घेतली आहे. ओके, या बेन्झिनच्या रिंगला हा इथे काय घेतला तुमचा OH घेतला. समजा OH घेतला आणि इथे काय घेतोय तुमचा OH घेतल्यानंतर हा इथे घेतलाय तुमचा C. ओके, हा डबल बॉन्डेड C डबल बॉन्डेड O. ओके, आणि हा इथे घेतलाय तुमचा H. ओके, तर इथे आता तुम्हाला जर नॉमेनक्लेचर तुम्ही शिकले असाल आठवत असेल तर नसेल आठवत तर डायरेक्ट याचं नाव सांगतो लिखो. याचं नाव होईल तुमचं अर्थो
हायड्रॉक्सी बेन्झाल्डेहाइड, बेन्झाल्डेहाइड, अर्थोहायड्रॉक्सी बेन्झाल्डेहाइड असं नाव आहे. नाव अशी काही आता सध्या आपल्याला कन्सर्न नाही आहे. याच्यामध्ये काय होईल, हा जो हायड्रोजन आहे तुमचा, ओके, हा हायड्रोजन जो आहे हा पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करल, ओके, हा ऑक्सिजन पार्शियल निगेटिव्ह चार्ज कॅरी करल, एकमेकाला अट्रॅक्ट करतील विथ द हेल्प ऑफ कोणता बॉन्ड, हायड्रोजन बॉन्ड, ओके. म्हणजे हा जो मॉलिक्यूल आहे अर्थोहायड्रॉक्सिल बेन्झाल्डेहाइड, या अर्थोहायड्रॉक्सिल बेन्झाल्डेहाइड मध्ये हायड्रोजन बॉन्ड पाहायला भेटला हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या मध्ये. पण इथे हायड्रोजनही कोणाचा आहे तर अर्थोहायड्रॉक्सिल बेन्झाल्डेहाइडचा आहे, ऑक्सिजनही कोणाचा आहे तर अर्थोहायड्रॉक्सिल बेन्झाल्डेहाइडचाच आहे. म्हणजे ही जी हायड्रोजन बॉन्डिंग आपल्याला पाहायला भेटली ही कुठली आहे, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, ओके. आता इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे हायड्रोजन बॉन्ड होणार आहे, एक मॉलिक्यूल वेगळा असेल आणि एक मॉलिक्यूल वेगळा असेल, दोन मॉलिक्यूलच्या मध्ये होईल. इथे काय झाली, मॉलिक्यूलच्या मॉलिक्यूल मध्ये झाली आहे, ओके. तर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगचे एक्झाम्पल आपण अल्कोहोल आणि वॉटर जे आहे ते प्रिव्हियस क्लास म्हणजे आधीच्या याच्यामध्ये पाहिलंच आहे, बोर्डवरचं पुसायच्या आधी आपण पाहिलंच आहे. इथे मी हेच एक्झाम्पल अर्थोनायट्रोफिनॉल आणि नंतर काय अर्थोहायड्रॉक्सिल बेन्झाल्डेहाइड यांच्यामध्येही कशा प्रकारची तुमची इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होऊ शकते ते इथे दाखवतो, ओके. आता इथे लक्षात घ्या, हा इथे मी बेन्झीनची रिंग काढली आहे सपोज, ओके. या बेन्झीनच्या रिंगला हा तुमचा काय घेतला, OH घेतला, ओके, OH घेतला, ओके. ही बेन्झीनची रिंग, चलो बेन्झीनची रिंग, हा या बेन्झीनच्या रिंगला हा तुमचा NO2 ग्रुप लावला रे बेटा, ओके. आता हा जो NO2 ग्रुप इथे लावला, ही अर्थो पोझिशन होती तुमची, ही अर्थो पोझिशन होती, ही मेटा होती, ही पॅरा होती. म्हणजे हा मेटा पोझिशन, सॉरी हा कुठला पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप आहे, म्हणजे असं नाव होईल पॅरा नायट्रोफिनॉल. नाव काय व्हायला पाहिजे, पॅरा नायट्रोफिनॉल. तर आता हा पॅरा नायट्रोफिनॉल या हायड्रोजनवर पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजनवर पार्शियली निगेटिव्ह चार्ज. पण आता हा पार्शियली पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन या पार्शियली निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजनला अट्रॅक्ट करू शकत नाही. का अट्रॅक्ट करू शकत नाही, कारण या दोघांमधलं डिस्टन्स जे आहे ते जास्त आहे. हा काश्मीरमध्ये, हा कन्याकुमारी, तितक्या दुरून यांचं अट्रॅक्शन होणार नाही, हे दोघं एकमेकाला अट्रॅक्ट नाही करतील, मग होऊ काय शकणार आहे. तर सपोज मी इथे जर परत एखादा तुमचा हा पॅरा नायट्रोफिनॉल जर इथे काढला, पॅरा नायट्रोफिनॉल जर मी इथे काढला, ओके, पॅरा नायट्रोफिनॉल परत इथे काढला, तर या पॅरा नायट्रोफिनॉल मधला हा, ओके, पॅरा नायट्रोफिनॉल मी काढला तर यावरही निगेटिव्ह चार्ज राहील, पार्शियल निगेटिव्ह चार्ज, यावरही तुमचा पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज राहील, ओके, हायड्रोजनवर. तर हा ऑक्सिजन या हायड्रोजनला, हा निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन या पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजनला स्वतःकडे अट्रॅक्ट करल विथ द हेल्प ऑफ हायड्रोजन बॉन्ड, विथ द हेल्प ऑफ हायड्रोजन बॉन्ड, ओके, हायड्रोजन बॉन्ड. आणि हा हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होत असताना एक मॉलिक्यूल अर्थोनायट्रोफिनॉलचा आहे आणि दुसरा मॉलिक्यूल दुसऱ्या अर्थोनायट्रोफिनॉलचा आहे. म्हणजे यांच्यामध्ये जी हायड्रोजन बॉन्डिंग आहे ती कुठल्या प्रकारची आहे, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे, ओके. तर अशा प्रकारची इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आणि इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग अशी दोन प्रकारची हायड्रोजन बॉन्डिंग आपल्याला पाहायला भेटते. आता लक्षात घ्या की यावर क्वेश्चन असंही विचारला जात असतं की तुम्हाला पॅरानायट्रोफिनॉल दिलेला आहे आणि अर्थोनायट्रोफिनॉल दिलेला आहे आणि विचारलं जाईल की या दोघांपैकी कोणाचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे, ओके, कोणाचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. तर लक्षात घ्या इथे इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे, म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग मॉलिक्यूलच्या मॉलिक्यूलमध्ये आहे, ओके. म्हणजे इथे दुसरा जो काय तुमचा अर्थोनायट्रोफिनॉल तुमचा असेल, अर्थोनायट्रोफिनॉल असेल समजा, ओके, हा अर्थोनायट्रोफिनॉल इथे जर असेल तर इथे अशी हायड्रोजन बॉन्डिंग असेल आणि या मॉलिक्यूल आणि या मॉलिक्यूलच्या मध्ये काही अट्रॅक्शन नाही आहे, ओके. पण इथे जर तुम्ही पाहाल तर या मॉलिक्यूलनी या मॉलिक्यूलला होल्ड करून ठेवलेला आहे, कशाने, हायड्रोजन बॉन्डिंगने. दॅट्स वाय या पॅरानायट्रोफिनॉलचा बॉइलिंग पॉइंट जो आहे तो या अर्थोनायट्रोफिनॉल पेक्षा काय असेल, जास्त असेल. ज्याही मॉलिक्यूलमध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असतं, इंट्रामॉलिक्युलर नाही, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग ज्या मॉलिक्यूलमध्ये जास्त असेल त्याचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो जास्त असतं. तर अशा प्रकारे दोन टाईपचा हायड्रोजन बॉन्ड जो आहे तो आपण इथे पाहिला, ओके. आपण उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला आणखी काही ॲबनॉर्मल बिहेवियर जे आहेत हायड्रोजन बॉन्डिंगमुळे येणारे ते आपल्याला पाहायचे आहेत. जसं की हे जे काय तुमचं सॉलिड आईस असतं ते लिक्विड वॉटरपेक्षा काय असतं, लाईटर असतं, ओके. तसं पाहिलं तर सॉलिड भारी असायला पाहिजे, पण आईस जे आहे ते सॉलिड फॉर्ममध्ये असल्यावरही ते वॉटरपेक्षा काय राहतं, लाईटर राहतं. तर त्याचंही एक्सप्लेनेशन आपल्याला हायड्रोजन बॉन्डिंग देत असतं, ते आपण उद्याच्या क्लासमध्ये एक्सप्लेन करू. आजच्या दिवसाला इथे थांबू.